बलुचिस्तान पेटलाय आणि पाकिस्तानच्या रेल्वे ट्रॅकवर पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्यात आले। बंडखोरांनी पाकिस्तानच्या मुख्य रेल्वे मार्गावर 2 मोठे बॉम्बस्फोट घडवले। कारण काय? पाकिस्तानची डोकेदुखी कायमच ठरलेला बलुचिस्तान पुन्हा का आक्रमक झालाय आणि या कारवाईचा भारताला काही फायदा होणार आहे का? सर्व काही जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बलुचिस्तान पाकिस्तानसाठी कायम डोकेदुखी ठरलेला प्रदेश आणि आता पुन्हा एकदा बंडखोरांनी थेट देशाच्या दळणवळणावर घाव घातलाय। शुक्रवारी बलूच बंडखोरांनी पाकिस्तानच्या मुख्य रेल्वे मार्गावर 2 मोठे बॉम्बस्फोट घडवले। यामध्ये जाफर एक्सप्रेस आणि कराचीला जाणारी बोलन एक्सप्रेस हे थेट लक्ष्य करण्यात आले होते। मुशफाक आणि दक्षत या भागामध्ये झालेले हे स्फोट क्षणभरामध्ये संपूर्ण रेल्वे नेटवर्क ठप्प करणारे ठरले। सुदैवाने दोन्ही गाड्या थेट धडकेतून वाचल्या, मात्र सुमारे 3 मीटर रेल्वे ट्रॅकचं मोठं नुकसान झालं। या स्फोटांमुळे बलुचिस्तानसह पाकिस्तानच्या इतर 3 प्रांतांशी असलेली रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। शेकडो प्रवासी तासनतास अडकून पडले। पोलीस आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे जाफर एक्सप्रेस ही बलूच बंडखोरांनी खास टार्गेट ट्रेन केलेली आहे। मार्च 2025 मध्ये बलूच खिंडीतून याच ट्रेनचं अपहरण करण्यात आलं होतं। त्यावेळी तब्बल 400 प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं होतं। पाकिस्तानी सैन्यानं मोठ्या संघर्षानंतर ही ट्रेन सोडवली, मात्र त्यात सुमारे 20 जणांचा मृत्यूही झाला होता। जरी मृतांची संख्या दोन्ही बाजूंनी वेळोवेळी वेगवेगळी सांगितली जाते, तरीही गेल्या 2 महिन्यातील ही दुसरी मोठी घटना आहे, जी स्पष्टपणे दाखवते की बलुचिस्तानमधील असंतोष अजूनही आटोक्यात आलेला नाही आहे आणि या सततच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारच्या अमेरिका आणि चीनला हा प्रदेश सुरक्षित गुंतवणूक केंद्र म्हणून सादर करण्याच्या प्रयत्नांनाही मोठा धक्का बसवतो। आता प्रश्न एकच आहे, बलुचिस्तानमधील ही आग आणखी भडकणार का? आणि त्याची किंमत पाकिस्तानला किती मोजावी लागणार आहे? आणि या बलुचिस्तानमध्ये जी आग धडकती आहे त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे भारतालाही होऊ शकतो असं तज्ञांचं मत आहे। तो कसा फायदा होईल ते येत्या काळात स्पष्ट होईलच। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि या संदर्भातले काही तुम्हाला कमेंट करायचे असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सुचवा। भेटूया नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।